छत्रपती संभाजीनगरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी। संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळते। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। विजय, काय परिस्थिती आहे सध्या पुराची छत्रपती संभाजीनगरमध्ये? पाहिलं तर सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या हर्षे या गावामध्ये आहे। पैठण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर मागील 4 दिवसापासून जे आहे ते सातत्याने या भागामध्ये जे आहे ते आता अतिवृष्टीचा पाऊस जो आहे तो पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे आता पैठण तालुक्यातील दादेगाव असेल, हर्षे असेल या परिसरामध्ये आहे कमरे एवढं पाणी साचलेलं आपण या ठिकाणी बघू शकतो। सध्या जर बघितलं तर मी एका डाळिंबाच्या बगीच्यामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे आहे ते आता कमरा एवढं पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती सध्या पाहताना पाहायला मिळत आहे। शेतकरी जो आहे तो आता या पावसाने जो आहे तो नागवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण डाळिंबाची बगीचा जो आहे तो पाण्यामध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने जे आहे ते मोठं नुकसान देखील या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं शेतकरी जो आहे तो देखील आता कमरा एवढ्या पाण्यामध्ये जे आहे ते साचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे त्यामध्ये झालेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही नुकसानग्रस्त शेतकरी देखील आहेत। काय सांगाल, किती नुकसान झाले? सर, माझं 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। कारण की कमरे इतकं पाणी आहे। 7 एकरचं सगळं प्लॉट मध्ये डाळिंबामध्ये हे पाण्यामध्ये मोसंबी आहे प्लस डाळिंब आहे। मला एक दीड महिन्यात एका माल धरायचा होता याचं हे करायचं आहे पुरं। पहिलं जे बॉईल माल आहे का ते पण पुरा खराब झालेला आहे मिरग माल। काय सध्या जर पाहिलं तर संपूर्ण पाणी जे आहे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, किती नुकसान यामध्ये झालेलं आहे? खूप नुकसान आहे सर, काहीच हाती येणार नाही। सगळं डाळिंब पाण्यात आहे, सरकी पाण्यात आहे, ऊस पाण्यात आहे। खूप मोठं नुकसान आहे, काहीच उरलं नाही खाली। काय काय मागणी असणार शासनाकडे? शासनाकडे काही मागणी नाही। भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि त्यात समजा काही ठिकाणी रोडचे पूल वगैरे दाबले गेले, त्यातून पाणी इकडे वाहलं गेलं। रोडचं दुर्लक्ष आहे त्या PWD वाल्याचं, ते तिथं पाण्याचं नियोजन नाही झालं त्यांच्याकडून। काही शेतकऱ्यांना छोटे छोटे पूल दाबले गेले, ते पूल त्वरित मोकळे केल्यानंतर हे जे काही समजा 5-50 हेक्टरचं जेवढं या इकडे पट्ट्यामध्ये एवढं नुकसान झालेलं हे तरी कमी झालं असतं। नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी अजून देखील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय अपेक्षा आहे? सध्या जर पाहिलं गेलं तर संपूर्ण हाताशी आलेलं पीक जे आहे ते आता खराब झालेलं आहे। पाणी जे आहे ते कमरे एवढं तुमच्या शेतामध्ये साचलंय। काय वाटतं, काय भावना आहे? सरकारने लवकर मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला। कारण बऱ्याच दिवसाचं आता पाऊस चालू आहे, पावसाने कमरे इतकं पाणी साचलं आणि शासनाने तुरंत शेतकऱ्यावर सध्या लक्ष घातलं पाहिजे। एक तर यादाने पैसे काढून शेतकरी पैसे घालतात आणि आज जर अशी परिस्थिती पाहिली तर शेतकरी, मी तर म्हणतो आमची आत्महत्या करण्याची तयारी आज। अशी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची। आम्ही तुम्हाला जय महाराष्ट्राच्या आवाहन करतोय की आत्महत्यासारखे पर्याय उचलू नये। मात्र तुमची शासनाकडे काय मागणी? शासनाने आमच्याकडे लवकर दखल घेतली पाहिजे। पाण्याचं आता तुम्ही पाहत असाल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सध्या परिस्थिती काय आहे, आमच्याकडे तीच परिस्थिती आज। काय वाटतं? शेतकरी पुरेपूर हातबल झालेला आहे आणि पूर्ण 100% शेतातला खर्च होऊन आणि पीक नेमकं हाताशी आलेलं काढणे आलेले आहे, त्या पूर्ण खराब झाल्यामुळे शेतकऱ्याला पुरेपूर शेतकरी निराश होऊन इतका संकट का शेतकऱ्यांना पर्याय सुद्धा नाही राहिला। आता शेतकरी नेमकं करावं काय? अहो, मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी पूर्ण लग्न कसे करायचे हेच करता येते। तर शेतकऱ्याशी आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी संवाद साधलेला आहे। मदतीची मागणी आता शेतकरी करताय। विजय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। शेतकरी आता मदतीची मागणी करताय, शासनाकडे आणखी काय मागणी हे शेतकरी करणार आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि त्यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून देखील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। काय सांगाल, काय नुकसान झालंय? तर आतापर्यंत हे पिकं जपवली होती, खरीपाची पिके असेल, फळबाग असेल, हे देखील नुकसान झालंय। आज काय भावना आहे तुमची? सर, आम्ही पोटच्या लेकरावानी हे फळं जपवतो, रात्रंदिवस याच्यात मेहनत करतो, इच्छो काटा काहीच बघत नाही। पण आज हातात तोंडाशी आलेला घास पूर्ण या पाण्यामुळे, पावसामुळे, निसर्गामुळे गेलेला आहे। आणि तुम्हाला सांगायचं, जर शेतकरी आहे ना ह्या फळासाठी बँकेकडून कर्ज भेटत नाही तर सावकाराकडून 5 रुपये टक्क्याने पैसे घेतो आणि औषधं फवारण्या करतो। बँक वेळेवर लोन देत नाही आणि आज ते सावकारकीचं जर कर्ज फेडायचं ठरलं तर कसं फेडायचं? आज शेतकऱ्यावर ही इतकी दुर्दशा आहे, वाईट आहे की याच्यावर कोणी काहीच बोल। शासनाने त्वरित आम्हाला लवकरात लवकर मदत करावी। आमची कपाशी असो, बाजरी असो, डाळिंब, मोसंबी, ऊस
ते सगळं भुईसपाट झालेलं आहे. आज याच्यामध्ये काहीच उरलेलं नाही आम्हाला. आमची आज खूप वाईट परिस्थिती. आम्ही शासनाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की आम्हाला त्वरित मदत करावी. पंचनामे तुमचे दिपोळीनंतर होतील, कधी होतील हे बी पण माहिती नाही आम्हाला. नक्कीच जर आतापर्यंत जर पाहिलं तर 4 दिवसांपासून पाणी साचतंय, नुकसानी पंचनामे झालीत काय? नाही, अजून तर नाही झाले. आता कधी होतील काय माहिती, याच्यावरती काहीच तोडगा नाही अजून. नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते ही डाळिंबाची बगीचा आहे आणि शेतकऱ्यांनी तळ हाताप्रमाणे ही डाळिंबाची बाग जी आहे ती जपल्याची आपल्याला पाहायला मिळत होती. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दूरपर्यंत जे आहे ते कमरा एवढं पाणी आपल्याला साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो ही डाळिंबाची बगीचा आहे, संपूर्ण पाण्यामध्ये ही बगीचा गेलेली आहे. कमरा एवढं पाणी जे आहे ते या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या शेतामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. डाळिंबाला जर पाहायला गेलं तर लाखो रुपये खर्च जो आहे तो डाळिंबाच्या शेतीवरती शेतकऱ्याला करावा लागतो. आणि ते डाळिंब जे आहे ते आता कुठेतरी 5 वर्षाचे असतील, 7 वर्षाची रोपटे असेल, आता हे रोपट्याला तळ हाताप्रमाणे जपले. मात्र आता जर पाहिलं गेलं तर अतिवृष्टीमुळे ह्या डाळिंबाला देखील मोठा फटका बसल्याचा पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच विजय सर्व कष्ट शेतकऱ्यांचे हे पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.